नमस्कार. जन्म आणि मृत्यूची नोंदणी हा विषय आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, नाही का? चला तर मग आज आपण ह्याच कायद्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा. कधी असा विचार केलाय का की घरात कोणाचा जन्म झाला किंवा मृत्यू झाला आणि त्याची सरकारी दप्तरी नोंदच झाली नाही तर काय होईल? अरे बापरे, ही कल्पनाच कितीतरी लोकांना काळजीत टाकू शकते. आणि ऐका, ही काही काल्पनिक भीती नाहीये. खरं तर आपल्या देशात लाखो लोकांसाठी हे एक मोठं वास्तव आहे. फक्त एका कागदाभावी त्यांना त्यांचे हक्क आणि अनेक सरकारी सुविधा मिळत नाहीत. तर मग हा फक्त एक साधा कागद का नाहीये? चला बघूया. हा छोटासा दस्तऐवज आपल्या ओळखीचा आणि हक्कांचा पाया कसा बनतो ते बघा. याचा आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम होतो. म्हणजे मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनपासून ते पासपोर्ट काढण्यापर्यंत, मतदानाचा हक्कापासून ते मालमत्तेच्या वारसा हक्कांपर्यंत. विचार करा, प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर जन्म किंवा मृत्यूचा दाखला लागतोच. आणि एवढंच नाही, याच्याशिवाय सरकारी योजनांचा फायदा घेणं सुद्धा जवळपास अशक्य होऊन बसतं. तर मग या सगळ्या प्रक्रियेचा मूळ आधार काय आहे? तो आहे जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969. हो, हाच तो कायदा आहे जो संपूर्ण देशभरातल्या नोंदणी प्रक्रियेचे नियम ठरवतो. या कायद्यामागचा मूळ विचारच हा होता की संपूर्ण देशासाठी एकच विश्वासार्ह आणि सगळ्यांसाठी सारखी नोंदणी पद्धत असावी. म्हणजे उद्देश अगदी स्पष्ट होता. प्रत्येक नागरिकाच्या जन्माची आणि मृत्यूची अगदी अचूक नोंद ठेवली गेली पाहिजे. बरं, मग ही नोंदणी नक्की करतो कोण? या कामासाठी जबाबदार कोण आहे? चला, आपण ही अधिकारांची साखळी किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर ही सिस्टीम कशी काम करते ते समजून घेऊया. बघा, ही व्यवस्था अगदी ठरलेली आहे. सगळ्यात वर म्हणजे राष्ट्रीय पातळीवर असतात रजिस्ट्रार जनरल. त्यांच्या हाताखाली प्रत्येक राज्यात एक मुख्य रजिस्ट्रार असतो. मग येतो जिल्हास्तर, तिथे जिल्हा रजिस्ट्रार, आणि सगळ्यात शेवटी आपल्या जवळचे म्हणजे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक रजिस्ट्रार ही जबाबदारी सांभाळतात. आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. समजा जन्म किंवा मृत्यू होऊन 1 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय आणि नोंदणी झालेलीच नाही. मग अशा वेळी काय करायचं? कारण 1 वर्ष होऊन गेल्यानंतर ती नेहमीची साधी सोपी प्रक्रिया कामी येत नाही. अशा उशिरा होणाऱ्या नोंदणीसाठी थेट मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकाऱ्यांच्या कायदेशीर ऑर्डरचीच गरज लागते. ही प्रक्रिया साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे एका अधिकृत दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा. दुसरा टप्पा, मग अधिकारी त्या अर्जाची आणि दाव्याची कसून चौकशी करतात, सगळं तपासतात. आणि मग तिसरा आणि शेवटचा टप्पा, सगळे पुरावे बरोबर असतील तर दंडाधिकारी नोंदणी करण्यासाठी कायदेशीर आदेश देतात. अर्धन्यायिक किंवा क्वाझी ज्युडिशियल हा शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा सोपा अर्थ असा आहे की इथे दंडाधिकारी एका न्यायाधीशासारखंच काम करतात. ते पुरावे तपासतात, दोन्ही बाजू ऐकतात आणि मग कायद्यानुसार निर्णय देतात. आणि हो, त्यांचा हा निर्णय सगळ्यांवर कायदेशीरित्या बंधनकारक असतो. ठीक आहे, अर्ज तर केला, पण आपला दावा खरा आहे हे सिद्ध कसं करणार? तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ठोस पुरावे सादर करणं. सरकारी नियमांप्रमाणे आपला दावा सिद्ध करण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्र देता येतात. उदाहरणार्थ, हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स, शाळेचा दाखला, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासारखे ID प्रूफ, वीज बिलासारखे रहिवासी पुरावे किंवा अगदी मालमत्तेची कागदपत्र, या सगळ्याचा यात समावेश होतो. पण थांबा, फक्त कागदपत्र देऊन भागत नाही. ह्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या साक्षीलाही खूप महत्त्व आहे. अर्जासोबत आपल्या ओळखीच्या 2 प्रतिष्ठित विश्वासार्ह स्थानिक नागरिकांची साक्ष लागते. त्यांना एका शपथपत्रावर लिहून द्यावं लागतं की ते अर्जदाराला ओळखतात आणि त्यांना ह्या दाव्याबद्दल माहिती आहे. आणि हो, एक गोष्ट सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी. सरकारी नियमांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर कोणी खोटी किंवा बनावट कागदपत्र दिली तर अर्जदारावर थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरं, मग सगळे पुरावे आणि साक्षी पुरावे तपासले जातात आणि मग ही प्रक्रिया येते तिच्या शेवटच्या टप्प्यात. चला बघूया पुढे काय होतं ते. जेव्हा सादर केलेल्या सगळ्या कागदपत्रांची आणि पुराव्यांची तपासणी पूर्ण होते तेव्हा दंडाधिकारी आपला अंतिम निर्णय देतात. जर त्यांना वाटलं की दावा खरा आहे तर ते नोंदणी करण्याचा आदेश जारी करतात
आणि बस इथे ही प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण होते. म्हणजे बघा, हे प्रमाणपत्र मिळणं म्हणजे फक्त एक सरकारी काम पूर्ण होणं नाहीये, तर हे आपल्या ओळखीला, आपल्या अस्तित्वाला आणि आपल्या मूलभूत हक्कांना मिळालेली एक कायदेशीर मान्यता आहे. हा खरंच एक खूप महत्वाचा आणि शक्तिशाली दस्तावेज आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आज आपण या कागदी प्रमाणपत्रांबद्दल बोललो, पण आपलं आयुष्य ज्या वेगाने डिजिटल होत चाललंय ते पाहता भविष्यात ओळखीचा पुरावा कसा असेल? काय वाटतं? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?